आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये। डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान। ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर। संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65। जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय लहुजी। काल रात्री 12 वाजता माझ्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून या नगर शहरात खोटे गुन्हे दाखल करणं चालू झालेलं आहे। कालचा विषय असा झाला की सालाबाद प्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नेता सुभाष चौक येथे सगळे जे मिरवणुकी येत असतात त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सालाबाद प्रमाणे दरवर्षी आम्ही चौकात उभा असतो। अण्णाभाऊ साठे यांची जयंती असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, शिवजयंती असो, गणपतीच्या मिरवणुका असो, ह्या नेता सुभाष चौकातून ज्या ज्या मिरवणुकी जात असतात त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही दरवर्षी नेता सुभाष चौकात आम्ही असतो। काल सुद्धा आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीचं स्वागत करण्यासाठी चौकात उभं होतो। उभा असताना त्या ठिकाणी 9:30 वाजता रात्री एक मंडळ आलं तिकडं व त्या ठिकाणी एक राजकीय पुढाऱ्याचं गाणं त्यांनी मोठ्या आवाजात मुद्दामून चौकात लावलं। बरं, त्या ठिकाणी आम्ही फक्त त्यांना पोलिसांना सांगितलं आज अण्णाभाऊ साठे जयंती आहे, अण्णाभाऊंचे गाणे लावा, पण ते न लावता त्या ठिकाणी त्या राजकीय पुढाऱ्याचं गाणे लावून व त्याचे काही कार्यकर्ते आमच्याकडे बघून वेगवेगळे इशारे करत होते। बरं, याची माहिती आम्ही 8:30 वाजता कोकरे साहेबांना दिली होती की या नेता सुभाष चौकात काही प्रकार घडू शकतात, साहेब तुम्ही इकडे थांबा। तर पोलिसांच्या समोरच हा प्रकार होत होता। तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाऊन विरोध केला की तुम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे गाणे लावा, यांच्या संबंधितले गाणे लावा, आपल्या मातंग समाजाच्या संबंधितले गाणे लावा, पण तसं न करता त्या ठिकाणी त्या राजकीय पुढाऱ्याच्याच नावाचे गाणे लावत होते। तर त्या विरोध केल्यामुळं पोलिस त्यानंतर तिकडे आली, पोलिसांनी सीडी बंद केला, सीडी पुढे गेला, एवढंच झालेलं आहे। याच्या पलीकडे काय झालं आहे? पण काल रात्री 12 वाजता यांनी याची एक पूर्ण पिक्चर बनवली की मातंग समाजाच्या मुलांना शिवीगाळ केली, सीडी बंद केला आणि एक खोटा व्हिडिओ व्हायरल केला त्यांनी की या ठिकाणी मातंग समाजाच्या मुलाला गाणं चालू असताना तो गाणं बंद करणं। मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, मी राजकीय पुढारी 25 वर्ष अनिल भैया राठोड हे आमदार असताना सर्वात जास्त जवळचा समाज होता मातंग समाज, या समाजाच्या विरोधात मी वक्तव्य करणार म्हणजे ह्याला काही वाटतं का कोणाला असं बोलणार? तर हा फक्त या नगरचा नर्क करणारे इकडला जो राजकीय पुढारी आहे तो कायम हे करतच राहतो। आत्ताच आमच्या किरण काळेवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, त्याच्या अगोदर भगवान फुलचंदरवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। आता त्याच्या विरोधात मी गेलो म्हणून माझ्यावर पण खोटा गुन्हा दाखल केला। काय माझी चूक काय होती की मी एवढंच फक्त म्हटलो की अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे आणि त्या ठिकाणी राजकीय पुढाऱ्याचं गाणं कशाला लावता, आपण अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्त चांगले गाणे लावा, एवढंच बोलणं हे आमचं चुकलं असेल। आज या ठिकाणी सांगतो, मी कोणत्याही मातंग समाजाच्या माझ्या समाज बांधवाला कोणतीही शिवी दिली नाही आणि कोणतं काही बोललो नाही। आणि जर मी 100 वेळा मातंग समाजाची माफी मागायला तयार आहे जर मी असं केलं असेल तर, पण मी या पुढाऱ्याचा विरोध करतो आणि मी याची माफी मागावी तर हे होणार नाही, ते आमच्या रक्तात नाही। आणि किती केसेस हे खोटे टाकले तर आम्ही सक्षम आहे। बघा, आम्ही संघर्षातून, राठोड म्हणजे संघर्ष, आम्ही संघर्षातून आमच्या वडिलांनी 25 वर्ष घालवले, आम्ही पण घालवणार, त्याची भीती नाही आहे। आणि मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्या मातंग समाजाला त्या राजकीय पुढाऱ्याचे काही बगल बच्चे हे चुकीची माहिती देऊन खोटे हे करण्याचा प्रयत्न करतात ते। पण मातंग समाजाच्या माझ्या बंधूंना विनंती आहे, तुम्ही यांना बळी पडू नका, कारण की हे तुमचा फक्त वापर करून घेतात कायम व अशा गोष्टीसाठी वापर करून तुम्हाला त्या ठिकाणी फसवतात।
आणि त्या आमच्या बांधवाला सुद्धा आहे ना त्या ठिकाणी जोर लावून खोट्या हे आश्वासन त्याच्यावर दबाव टाकून माझ्या विरोधात गुन्हा दाखल करायला लावलाय. याच्या पलीकडे सांगतो, आज नगरकरांनो मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. आज 25 वर्ष माझ्या नगरकरांनी माझ्या वडिलांना सांभाळलं, माझ्या परिवाराला सांभाळलं. माझे या इथं मोजून 10-15 घरं आहे. मी स्वतः एक साध्या छोट्या समाजाचा व्यक्ती आणि या ठिकाणी माझे वडील आज हयात नाही. ते असले असते तर कदाचित हा प्रकार कधी घडलाच नसता, नगर शहरावर घडला नसता. पण आज ते नाही. तर माझे नगरकर हा माझा परिवार आहे व तुम्ही माझे मायबाप जनता आहे. तुम्ही न्याय द्यायचा मला. माझ्यावर 100 केसेस होऊन द्या, न्यायालयात काय होऊन द्या, पण तुम्ही खरे न्यायाधीश आहात. नगरची जनता ही न्यायाधीश आहे आणि नगरची जनता मला न्याय देईल. तुम्ही खरं सांगा की मी असं करू शकतो का आणि हे होणार आहे असं आम्ही कधीच करणार नाही. मी परत एकदा सांगतो, मी मातक समाजाच्या विरोधात कधीच बोललो नाही किंवा कोणत्याच कारण की मी समाज ही विषयच मानत नाही. मी फक्त हिंदुत्व मानतो आणि मी हिंदू आहे. मी कोणत्या जाती समाजाचा नाही. मी हिंदुत्ववादी आहे. त्यामुळं या समाज ह्याच्यात मी करत नाही. आणि मी परत एकदा सांगतो की समाजाच्या मी कधी चुकीचं बोललो तर मी 100 वेळा माफी मागायला तयार आहे, पण मी बोललेलो नाही. फक्त या आमदाराच्या विरोधात, या पुढाऱ्याच्या विरोधात बोललो तर माझ्यावर जर गुन्हे दाखल होत असेल तर आज पण समाजाने व नगरच्या जनतेने याचा विचार करावा. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय लहुजी, जय भीम. राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी. गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कव्हर्स, पडद्याचे कापड असं सर्व काही राजपालमध्ये. म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल. हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.